Yes, welcome all of you. Thank you so much, निखिलजी ठुंबळे सर. जाऊयात आपण मागच्या दिवसाने जिथे दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला नागेवाडी संघ तर त्यांच्या अगेन दुसऱ्या बाजूला गेटाची वाडी हा संघ. या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो चिक. यस थँक्यू सो मच डेज श्रावणी. मॅचला आपण सुरुवात करूयात. बालचंद्रला स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. नो स्ट्राइक एंडला प्रकाशला पाहतोय. बॉलिंग मार्क वरती बॉल तयार वैभव. येस पंचांचा हिरवा कंदील, पंचांचा ग्रीन सिग्नल ऑन. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती पहिली विकेट संपादित. मोठा मासा गळाला. वाघाची शिकार. बालचंद्र इज बॅक टू द पवेलियन. पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित करत असताना गोलंदाज वैभवला आपण पाहतोय. अशा प्रकारची गोलंदाजी त्याला कंटिन्युअसली करावी लागेल. यस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनेश. हो शरीरापासून दूर टाकला. अवे फ्रॉम बॉडी. यस डॉट बॉल आलाय. ओहो तेच तर्रार हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ज्या वेगामध्ये बॉलचा टप्पा पडला ना त्याच वेगात आणि त्याच दिशेमध्ये बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. अक्षरशः धनेशला डॉमिनेट केलं जात आहे वैभवच्या माध्यमातून. यावेळी देखील आता देखील वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना गोलंदाज वैभवला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत वैभवनं केली. अप्रतिम स्पेल सध्याच्या घडीला तो हाताळतोय. कारण जर विचार करायला गेला तर पहिले 4 बॉल त्यानं हाताळल्यात. पहिल्या 4 बॉलमध्ये एकही धाव त्यानं खर्च केलेली नाहीये. फुलोर लेनचा बॉल यावेळेला ऑन साइडला फ्लिक केला. फ्लिक ऑफ द रिस्ट. आहे गॅप मोठा नाही धावांचा तोटा. जमिनीला घासत पुसत चाटत जमिनीला गुदगुला करत धन 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 करत चेडू सीमा पार चौका. बटर धनेच्या बॅटमधून फुल टॉस होता. यावेळेला फुल करायचा प्रयत्न आणि आता खेळ बॅटरला मैदानाच्या आतमध्ये गुल केलं जातं. विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये. हा तब्बल दुसरा. पहिल्या षटकाच्या अंती फलंदाज बाद.
यस, सर्वप्रथम बाद झाला भालचंद्र, त्यानंतर शेवटच्या बॉलवरती बाद झाला धनेश. म्हणजे आता वैभवचं पहिलं षटक इथे संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स ते मात्र वैभवनं संपादित केल्यात. व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय मिस्टर वैभव. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन सध्याच्या घडीला वैभव देत असताना दुसरं षटक प्रगतीपथावरती सुरू होईल आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. सुधीरच्या अगेन्स्ट प्रकाशच्या साथीने नो स्ट्राईकला भास्कर. यस, दुसरं षटक पहिला बॉल सुधीरच्या अगेन्स्ट प्रकाश. पहिलाच बॉल गती कमी केली होती, धीम्या गतीचा बॉल आणि पहिलाच बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये आला. इथे डॉट. धावफलक 4 अंकावरती स्थिरवलाय. 4 ऑन बोर्ड. 4 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेला ऑन साइडला विकेट करायचा प्रयत्न, फटका मिसटायमिंग आहे. विकेट किपर बॉलच्या पाठमोरा धावतोय. अगदी बॉल चालला नो मॅच लँड मध्ये, पण तत्पूर्वी 2 धावा इथं सुधीरच्या अगेन्स्ट कंप्लीट केल्या जात आहेत भास्कर आणि प्रकाशच्या माध्यमातून. दोन धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 6 अंकावरती. 6 ऑन बोर्ड. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. पंच आमच्याकडे वळतात आणि दर्शवतात अंपायर सिग्नल. या सिटीचं व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये होईल ऍड आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक 7 अंकावरती. 7 ऑन बोर्ड. पुढचा बॉल फुल ओव्हर लेनचा होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. शॉर्ट स्वीप कव्हर रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग, पण एकापेक्षा जास्त या बॉलवरती काहीही मिळणार नाही. सिंगल मिळाली. अगदी संत गतीने वाहते इंद्रायणी आणि आता इंद्रायणीच्या वेगानं कासवाच्या गतीनं धावफलक हळूहळू का होईना पण पुढे सरसावत आहे. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये भास्कर. स्ट्रायकिंग एंडवरती तयार. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कोऑर्डिनेशन कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बालचंद्र देखील बाद झाला, धनेश देखील बाद झाला आणि आता संपूर्ण मॅचची धुरा येऊन पोहोचली ते म्हणजे प्रकाश आणि भास्करच्या खांद्यावरती. पण आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे ते म्हणजेच गोलंदाज सुधीरनं. 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. भास्करसाठी हा बॉल ओव्हर पिच ऑन साइडला लॉफ्ट केलाय, पण आता अखेर हा फटका देखील मिस टायमिंग आहे. मिड विकेट मध्ये ट्रॅप रचलं गेलं होतं आणि आताचा पिसारा फुलवत असताना टिपला जाईल. संपला बॅटर भास्करचा खेळ. धक्का क्रमांक 3. आतमध्ये तब्बल 5व्या क्रमांकावरती इंटर झाला. आता प्रकाश आणि उमेश अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्विच करायचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. पंचांकडे अपील तर भरपूर स्ट्रॉंग केली होती, पण पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ. अंपायर सिग्नल डॉट बॉल. बॅटिंग करत असताना नागेवाडी संघ आपण पाहतोय. धावफलक 8 अंकावरती स्थिरावलाय. शेवटचा बॉल. यावेळी देखील शफल होऊन फ्लिक करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 इथे खेळाचं.
कंप्लीट झालाय आणि पहिल्या सत्राच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या 2 षटकांच्या अंती संघ नागेवाडी जाऊन पोहोचला. तब्बल 3 गड्यांच्या नुकसानात 2 षटकांच्या अंती 8 अंकावरती. 8 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, 2 overs completed on the scorecard from team नागेवाडी ठोक डिझा. एकदा बॉलिंग मार्क वरती बॉल तयार. ओव्हर नंबर 3 मध्ये प्रितेशला पण पाहतोय स्ट्रायकिंग याला बॅटर. प्रकाशला पण पाहतोय प्रितेशच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल इनफोलच्या वरून स्वीप कव्हरला क्लिअर करणारा पहिला ब्रँडेड सिक्सर. प्रकाश सॉलिड मारलाय, जबरदस्त मारलाय प्रकाश या. फुल टॉस आणि आता फुल टॉसचा फुल टोल वसूल करत असताना वन्स अगेन अनदर पिकअप शॉट, बॅक टू बॅक सेकंड क्रॅकिंग सिक्सर. दोन तडाखेबंद षटकार आल्यात. ओ यावेळी देखील शॉर्ट कव्हर पॉइंटला क्लिअर केलंय आणि डीप कव्हर पॉइंटला देखील क्लिअर करत असताना 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन्स. वरती 24 ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम नागेवाडी. नागेवाडी बनाम गेठाची वाडी या 2 टीमच्या दरम्यान हे मॅच आपल्याला पाहायला मिळते. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये नागेवाडी संघ बॅटिंग करतोय. सुरुवात थोडीशी खडतर राहिली पण या षटकामध्ये चांगला धावा आपल्याला वसूल करताना पाहायला मिळाला. बॅट्समन प्रकाश 3 मध्ये 16 बनवल्यात. आता येणाऱ्या 3 मध्ये बनतील किती. चौथा बॉल फुलवर लेचा होता. यावेळेला बॅटर तर बीट झाला, विकेट किपर बीट झाला. शॉट फाईलिंगचा फिल्डरच्या माध्यमातून चांगले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि अखेर बॉलला शेवटच्या क्षणाला स्टॉप तर जरूर केलाय. आतापर्यंत 17 आल्यात. संघ 25 अंकावरती. बॉल शिल्लक आहेत 2 ओव्हर नंबर 3 मधील. सारिका एंड कडून पुन्हा एकदा बॅटर उमेशच्या अगेन्स्ट आपण पाहतो प्रदेश ऑन साइडला लॉफ्ट एडिट करायचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. एक कंप्लीट, दुसरीचा चान्स नाहीये. आता शांत राहिला उमेश आणि प्रकाश, एकच मिळेल. शेवटचा एक अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल, बाची हलकीशी एज अँड टेकन. आता खऱ्या अर्थानं ज्या विकेटच्या शोधामध्ये होता गेठाची वाडी संघ, ती विकेट आता मैदानाच्या आतमध्ये संपादित करत असताना मोठा मासा गळाला. बॅटर प्रकाश इज गॉन.
षटकांच्या अंती आता शेवटचे 6 बॉल अजून शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती उमेशला पाहतो, नॉन स्ट्राइक एंड वरती दिनेशला पाहता. बॉलिंग मार्क वरती बॉल तयार. संजय पहिलाच बॉल उमेशच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं झेलची शक्यता लॉंग ऑफ मध्ये फिल्डरनं ट्रॅप रचला होता आणि आता उमेशला त्या ट्रॅप मध्ये अडकवण्यात आलंय. 1 मोर विकेट डाऊन. कारण संघ थोडासा अडचणीत सापडला. ब्लॉक होलचा बॉल होता, खोदून मारायचा प्रयत्न. सिंगल जरूर मिळाली या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने धावफलक 27 या अंकावरती. 27 ऑन बोर्ड. यस, पुढचा बॉल यावेळी देखील समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर एक कंप्लीट. दुसरीचा चान्स घेतला जातोय आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला परतावा लागतं माघारी. 27+1 म्हणजे 28 या अंकावरती आणखीन एका विकेटचं पतन. टीम नागेवाडी संघाला बॅटर आउट. नवीन बॅट्समन वामन मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल वामनच्या अगेन्स्ट. या वेळेला डॉट बॉल आला. म्हणजे आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजांना. जर विचार करायला गेला तर शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहे आणि धावफलक स्थिरवले तर 28 अंकावरती. म्हणजे अवघ्या 2च धावा खर्च केल्यात. पाचवा बॉल या वेळेला समोरच्या दिशेने ओव्हर द बॉल रेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल जाईल सीमा पार. आसमानी टोला, आकाशी टोला, षटकार. षटकाराचा शंखनाद फुंकत असताना आता बॅटर आपण पाहतोय. शेवटचा बॉल 34 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळी देखील अजून एक फटका आपण पाहतोय, पण हा फटका जाईल थेट फिल्डरच्या हातामध्ये. 17 क्रमांक झाला पहिला कंप्लीट आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये नागेवाडी टीमनं बॅटिंग करत असताना धावा बनवल्या तर तब्बल 34 आणि 35 माफक लक्ष उभा केलंय. ते म्हणजेच गेटाची वाडी या टीमच्या अगेन्स्ट.
संपन्न करूयात. यस, वाराचा पडा बनाम साविंद्रा या दोन टीमच्या दरम्यान आपण खऱ्या अर्थानं टॉस इथे कंप्लीट करणार आहोत. यस, टॉस जिंकला टीम वाऱ्याचा पडा या संघाने प्रथमच स्वीकारलं फलंदाजी. इन्व्हाइट केलं फिल्डिंगसाठी साविंद्रा टीमला. आता नेक्स्ट मॅच मध्ये खऱ्या अर्थानं हे दोन दिग्गज संघ पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला पाहायला जरूर मिळतील. यस, मॅचला पण नक्कीच सुरुवात करूयात. सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वैभव आणि गुरुनाथला आपण पाहतो. पहिलाच बॉल बॅकवर्ड रेझर मध्ये हुक केलाय आणि वैभवनं आपल्या संघासाठी 4 धावा मैदानाच्या आतमध्ये बुक केल्यात. सुरुवात अप्रतिम, सुरुवात जबरदस्त, सुरुवात तडाखेबंद वैभवच्या बॅटमधून पहिला शानदार चौका. बाउंड्री बॉलिंग मार्क वरती बॉल होतो या वर्ड नंबर 1 मध्ये मांडाडडी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय. राजूच्या अगेन्स्ट वैभव. हो, यावेळेला शोधलाय गॅप, लावलाय मॅप आणि आता अखेर जणू काही एखाद्या सुईमधून धागा काढावा तसा या गॅप मधून बॉल काढलाय. चेडू सीमा पार. वन्स अगेन बॅक टू बॅक चौका. धन्यवाद. सलग 2 बॉलवरती 2 नेत्रदीपक चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वैभवच्या बॅटमधून जबरदस्त फटकेबाजी. ओहो, टप्पा पडला, हलकासा टेक ऑफ झाला, बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. आता कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रघुला पाहतोय, राजूला पाहतोय. राजूच्या अगेन्स्ट वैभवच्या साथीनं नो स्ट्राईक एंडला पण गुरुनाथ. राजू वर्सेस वैभव.
हो, खोदून काढायचा प्रयत्न, ब्लॉक होलचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता. त्याला सेमी हेलिकॉप्टर स्टाईलना फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न वैभवचा राहिला. सलगचे 2 बॉल डॉट आल्यात. म्हणजे पहिले 2 बॉल बॅटर वैभवच्या नावावरती जरूर राहिले, पण पुढचे 2 बॉल गोलंदाज राजूच्या नावावरती आहेत. या ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये फिल्डर, आणि आता अखेर नॉन स्ट्रायकिंगला धोक्याची घंटा जरूर वाजली होती, पण नकार दिला. म्हणजे हा तिसरा देखील बॉल आला डॉट. पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण जरूर चढवलं बॅटर वैभवनं, पण त्यानंतर त्या आक्रमणाला शांत करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राजूनं केलंय. येस, 8 धावा स्कोर कार्ड वरती जोडला गेला. शेवटचा एक अंतिम बॉल, स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल, आता खऱ्या अर्थानं धावांची कोंडी फोडत असताना शेवटच्या बॉलवरती मिळाले सिंगल, आणि सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक पहिला कंप्लीट. पहिल्या षटकाच्या अंती उत्तरार्धामध्ये 35 धावांचा पाठलाग करत असताना गेटाची वाडी संघ जाऊन पोहोचला बिनबाद 9 अंकावरती. लक्ष्य 35 बनल्यात 9 करायच्यात. 26 बॉल शिल्लक 18. कमांडीज आहे. धनेशला पाहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये. 26 रोखायच्यात, बॉल शिल्लक 18. 18 मध्ये 26 ची गरज. वैभव स्ट्रायकिंग गेला तयार. पहिलाच बॉल, आणि पहिलाच बॉलवरती कॅच ड्रॉप. कॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाले. शॉट फाईन लेगला. प्रयत्न भरपूर चांगले होते, प्रयत्नांना दाद द्यायला हरकत नाही. या वन बाउंसचा कॉल देखील गोलंदाज धनेशला दिला जातोय, कारण टप्पा पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला बॉल. एक्स्ट्रा उसळी घेतली या बॉलनं. पहिलाच बॉल डॉट आला. धनेश प्रचंड वेग, लेटकट फटका हा देखील जबरदस्त आहे, पण कबो पॉइंट मधून फिल्डर चित्याच्या वेगाने बॉल पर्यंत पोहोचलाय. सिंगलच्या मदतीने धावफलक डबल डिजिट मध्ये द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 अंकावरती स्कोर कार्ड स्थिरावलाय. अगदी परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये जणू काय बॅटरला खेळपट्टीचा सुगंध देणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आला या डॉट बॉल. 3 मध्ये अवघी एकच खर्च केली आहे धनेशना. गुरुनाथला पण पाहतो स्ट्रायकिंग इनला. पुढे आलाय गुरु, आणि आता झालाय सुरू, पण सुरू होण्याच्या आधी खऱ्या अर्थानं आता शांत ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज धनेशचा राहिला होता, पण त्या प्रयत्नांना खऱ्या अर्थानं फिल्डरची साथ मिळत नाहीये. कॅच झाला ड्रॉप. सिंगल मिळाले. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं ते 11 अंकावरती. लामान ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल वैभवसाठी. हा बॉल सॉफ्टरने खेळला, औंसला टर्न केला अलॉंग द कार्पेट. एक कंप्लीट. दुसरीचा चान्स होईल का? नकार दिला. एकच रन, एकच धाव. एका धावेसाठी संघर्ष.
मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीम गेटाची वाडी संघ आणि आता एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते तब्बल 12 अंकावरती 12 ऑन बोर्ड. 35 लक्ष 23 धावा अजून या मॅच मध्ये करायच्यात. लेग ग्लान्स करायचा प्रयत्न बॅकवर्ड रेझर मध्ये फटका खेळायचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डर आता एकच धा. पहिल्या षटकामध्ये 9 होत्या या षटकामध्ये 4 आल्या म्हणजे आता धावफलकावरती धावा 2 षटकांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 13 अंकावरती जाऊन पोहोचला. 13 ऑन बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट 2 ओव्हर्स कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम गेटाची वाडी. 22 runs to win after more from last 12 balls. ठोक डीजे. येस 35 लक्ष बनला त्या 13 आणि आता करायच्यात 22 बॉल शिल्लक आहेत त्या 12 म्हणजे 11.00 चे रिक्वायरमेंट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल गेटाची वाडी संघाला. नेक्स्ट मॅच सावेंद्र बनाम व वाराचा पाडा या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळाला. टॉस जिंकला टीम वाराचा पाडा संघाला प्रथमतः स्वीकारल्या. धाडसी निर्णय स्वीकारत असताना बॅटिंग स्वीकारली. इन्व्हाइट केलं फिल्डिंगसाठी सावेंद्र या टीमला. बॉलिंग मार्कवरती बॉल होती यार युवकला पाहतोय. युवकचा पहिला बॉल फटका मिस टायमिंग आहे बॉल हवे मध्ये मिड ऑफचा फिल्डर डाऊन द बॉल आणि आता पहिलाच बॉल वरती पहिले विकेट संपादित करत असताना युवकला आपण पाहतोय. बॅट्समन गुरुनाथ इज बॅक टू द पवलियन. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3. वन डाऊन साठी आलाय मैदानाच्या आतमध्ये सुधीर आणि वैभवची जोडी. युवकच्या अगेन्स्ट सुधीर तयार. तिसरे षटक दुसरा बॉल. बाची हलकीशी एज अँड टेकन गोल्डन डकचा शिकार ठरत असताना बॅटर सुधीर OUT बॅटर आउट. नवीन बॅटर प्रितेश आला बघा. समीकरण आपण 12 मध्ये 22 करायच्या होत्या, 11 मध्ये 22 करायच्या होत्या, 10 मध्ये 22 ची गरज. समोरच्या दिशेने खेळला हा फटका जबरदस्त आहे. हवेशी वार्तालाप करत बॉल निघून चालला थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आसमानी टोला षटकार. प्रितेश मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर नाव. पहिलाच बॉल फेस केला आणि पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकला. प्रितेश तयार. स्विच करायचा प्रयत्न आता ब्लॉक होलचा बॉल होता. 8 बॉल शिल्लक आहेत 16 करायच्यात.
8 मध्ये 16ची गरज या मॅच मध्ये. आता 16 बनवल्या जातील की 16 रोखल्या जातील याचं उत्तर येणारे 8 बॉल जरूर देऊन जातील. फ्लोर लाईनचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह होता आणि इथे इंडिया गेटच्या मधून बॉल फरार. फिल्डरला हुलकावणी देऊन, फिल्डरला चकमा देऊन बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. चौकार. आतमध्ये आल्या तर 7 मध्ये 12ची गरज. 7-12 7-12 समीकरण. अंपायर सिग्नल. यस इट इज अ व्हाईट बॉल. आणि मॅ ट्विस्ट आलाय आता व्हाईट बॉल. अगदी बॅटरचा अगदी बॅट पकडण्याचा स्टान्स आपण पहा. आपल्या अनोख्या स्टाईलला तो नक्कीच बॅट कॅरी करतो प्रितेश. ओहो आता प्रचंड वेग रायसिंग अट सरप्रायझिंग डिलिव्हरी. आला डॉट बॉल. 17 क्रमांक दुसरा आपण पाहतोय. खेळाचा उत्तरार्ध पाहतोय. 35 धावांचा पाठलाग करत असताना संघ जाऊन पोहोचला तो तब्बल 24 अंकावरती. आता 11 करायच्या 6 मध्ये. लक्ष 35चा बनला. 24 करायच्या 11. बॉल शिल्लक 6. 24 ऑन बोर्ड फ्रॉम सहा बॉल धावा करायच्यात 11. स्ट्रायकिंग एंडला वैभव न स्ट्राइक एंडला प्रितेश. बॉलिंग मार्क वरती बॉल तयार. सारिका एंड कडून बालचंद्र. बालचंद्रच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी सोपवली आहे. ते म्हणजेच नागेवाडी टीमच्या कॅप्टननं. खऱ्या अर्थानं आता ही जबाबदारीच्या समोर तर बालचंद्र जरूर गेलाय, पण ती जबाबदारी कशा प्रकारे पार पाडेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 6 मध्ये 11ची गरज. फॉलिंग स्वीप. हा फटका जबरदस्त आहे आणि अखेर हवेच्या लाटांवरती स्वार होत बॉल निघून चालला बॅकवर्ड. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील या बॉलवरती, त्या म्हणजे पूर्णपणे पूर्णपणे 4. चौकार. चार ते 5 पावलांचा रनअप मैदानाच्या आतमध्ये बालचंद्राचा आपण पाहतोय, पण अखेर त्याच्या अगेन्स्ट वैभव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंग होतंय. आणि आता त्या वादळाला कोणता गोलंदाज शांत करेल. लेट कट केलाय. लेट पण थेट जमिनीला गुदगुला करत बॉल बाउंड्री लाईन लगत स्टॉप करण्यात आलाय. 2 कंप्लीट. तिसरीचा चान्स आणि आता 3 धावा झाल्यात कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला आय कॉन्टॅक्ट या दोन बॅटरच्या दरम्यान. अगदी 6 बॉल 11, त्यानंतर 5 बॉल 7. आता धावा आल्या 3, म्हणजे आता करायच्या 4 बॉल शिल्लक 4. 4 बॉल 4 ची गरज. चला थोडीशी घाई करा, विनंती असेल. 4 मध्ये 4 ची गरज. फुल टॉस होता आणि आता त्याला हुलकावणी देऊन बॉल बाउंड्री लगत भाग मिल्का भाग. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 3 धावा होतील या दरम्यान. कंप्लीट स्कोर आर लेवल. सामना बरोबर सुटलाय, म्हणजे आता विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची गरज.
चला चामेंद्रा टीम, विनंती असेल आपण लगेचच फिल्डिंगसाठी सज्ज व्हायचा. कोणताही विलंब न करता आपण लगेच नेक्स्ट मॅचला सुरू करणार आहोत. 3 मध्ये 1ची गरज. फिल्डिंग मध्ये आता चेंजेस करण्यात आलाय. क्लोज फिल्डिंग, आता बॅटरवरती दडपण टाकण्याचं काम नागेवाडी टीमच्या माध्यमातून करण्यात होतोय. 3 मध्ये 1ची गरज. डायरेक्ट हिट, बट ही रन होईल कंप्लीट. मॅच फिनिश. सामना जिंकला टीम गेटाची वाडी संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक टीम नागेवाडी संघ. खूप चांगला खेळलात नागेवाडी टीम, पण हरकत नाहीये. शेवटच्या क्षणाला तुमच्या पत्रात अपयश प्राप्त झालं. तुमच्या पुढील वाटचालीस तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आमच्या कमेंट्री बॉक्सच्या वतीनं भरपूर सारा शुभेच्छा आम्ही देऊ आणि अभिनंदन करूयात आपण गेटाची वाडी टीमचं. व्हेरी वेल प्लेड. ठोक डीजे.